बघा जेसीबी लावला होता. जेसीबीनं ती उंबराची झाडं अजिबात जेसीबी वाला हात सुद्धा लावत नाही, ती काढत नाही. ती कसा असतंय, विश्वास ठेवल्यावर सगळीकडे देव कुठेही उभा राहतो. मी त्यांना एवढं पण म्हणलं, दादाची झाड तुम्ही काढत नाही का? आम्ही काय काढायला सांगितलं नव्हतं, पण मी काय म्हणलं, तुम्ही उंबरात झाड काढत नाही का? तर त्यांनी स्पष्ट सांगितलं, आम्ही महाराजांना हात लावत नाही. स्पष्ट मध्ये सांगितलं. आपल्या स्वामींची एवढी ताकद आहे. नमस्कार मित्रांनो. तर सकाळपासून आपल्या रानाची मधला बांध पडला होता, त्याची लाकडं पिकडं गोळा करून मस्तपैकी सगळी नेऊन ठेवून टाकली. आणि आता बायमाला म्हणलं जरा थोडंसं आपलं खोऱ्या पाठीनं तातळणं थोडंसं राहिले ते टुकरून वाढायचं आहे. तर म्हणजे बायमाला कसं कसं केलंय, तोंड कसं केलंय, अगं इकडं जायचं आहे, तिकडे नाही गवळण का कशी पण काढायला लागली. शिरवळा आहे. अगं शिरवळा आभाळ येते, पाऊस पडल्यावर पण काय करायला येत नाही. त्यांच्यापासून पावसानं दुसरी केली रात्री कसं लाल तर रपरा कसं आहे, कमी पाऊस येतो त्यामुळे ढग मिळली नाही. अगं बया चल ग झिक पर्या चल चल राहणार. अगं तिथं ती बोर पशी राहिले ग, इथून एवढा ट्रॅक्टर फिरला नाही, खाणून काढायचं आहे. चल काढते ती काय नागूर माणसाला उद्या चला का नागूरच लाव माणसाला. दातू आहे मी दातू घेतो तू खोऱ्याची. चल सांगितलं कळतं का जाती तिथं सावलीला मला काय सांगायचं नाही. उन्हाळ्यात रटत नाही. अगं पाऊस पिऊस आलं परत रानात काय करता येत नाही ग. मी येत नाही बघा, कामात टाकायचं परत फडायचं तुम्ही माझं काढायचं. मी येत नाही. उन्हाळ्यात रटत कुणी केलं काम. ऊन कुठं आहे सांग बरं. अगं रानात लाईन लोकच आहे. हाय की 4 वाजता करू लय उन्हाळ्यात लागले ती काय कसलं वारं सुटले, वाऱ्याचा आवाज कसला येतोय. आणि तुला ह्याला असलं पहिला उन्हाळ्यात कागद लागतंय. आणा, ह्याला पावसा पाण्याचा आणा, ह्याला कागद फिगत एखादा. अगं ह्याला कागद आणून निवाऱ्यात राहता येईल ग. शेतीत पीक आणायचं म्हणल्यावर घाम काढावं लागतो ग. इथं असं नुसतं इटल रुक्मायसारखं हात येऊन उभं राहून होत नाही ती शेतीतली कामं. कष्ट करावं लागतंय. नाही आजपर्यंत तुम्ही एकट्यानं कष्ट केली ना, आम्ही नुसते रुक्मायगात असं उभारली. ती बी नीट उभा राही. काय अहो बोलताय तुमची, तुम्हाला तर अगं पटतंय चल. का? पटतंय का? ती लाकडं खाल्ली आणून वर टाकायची ती. चला बाबा. जायचा गाळ. चला येते. कुठे येते आहे? चल लय बापाचा सारवडे आहे. चला. अगं लेकरं प्रपंच जयती, पण तू एवढी मोठी झाली पण तुला कळना प्रपंच काय असतो. ती ती काय ती काय काय आहे? ती फावडं नाही, फावडं नाही काय. येड आहे. अरे घेऊ दे की. चल घाबरा, तुला लय माया येते बापाची. धरा बाबा. येळा. ये ना काय करायचं यार दादू. आवा ते राहू दे, मला माहिती माझ्या हातात राहू दे. चप्पल एक तर नाही. काय चप्पल ओंकारची जाता. शेंड झालं ती पप्पन. वय वय रोज वापर ऐकतं का? वर काय घे, चला खाली चला सगळी. घराला कुलूप लावून ये. कशाला? ती बांधारा सफाई करायचं आणि त्याची काट हात्या पित्या घेऊन ये, काढून टाकू लाकडं ये. कोणाच्या हातात तर बसू द्यायचं असते घ्यावं. ऊन तर रोजच आहे. ऊन तर रोजच आहे, पण कामाच्या टायमाला काम करा. सकाळी दिवस उगवायच्या आधी जाऊन ती किती होता किती लाकडं पप्पा. केली. काय काय मग ती बर्फी आणली आता. माझा उपास आहे बरं बरं माझ्या मड्याला लावाय. रात्री खाल्ली का मी ओंकारला नाही केलं. किती त्यानंच गेली एकच खाल्ली. एकच खाल्ली. डबा आहे असाय अजून ते बॉक्स बर्फी. माझं नाही. आली ढेकर आली बर्फी आता. रातची बर्फी ढेकर आता येते काय? मग चला फावडं घेतलंय ना. शेंगदाणा आणून दिले ते आता खायला. ए चल की बाळा, कोयता आण 2. पैसे घेऊन या, काम करू आपलं पटापटाने उरकून ये. दादू तुझी मम्मी तुला पुढे ढकलते माघार राहते बघ. ए भयानो, मी कशाला समजेच निघालो. लेकानं काय आणलंय? एकानं ह्या वही नवीन काय खरेदी केली बघा. काय नवीन? अरे मी दावती तसं मोर पळतो या. का नवीन आणलेलं दाखवायचं नाही का तुला? नवीन काय खरेदी केली आज? काय केली? पट्टी होती काय बाई आता? अगं बाया तू पड नका, पण ते इळा पोटात घुसवला असता की काय तुझं डोकं फिक फिरलंय का काय? तू घुसू द्या म्हणजे जापाना केला त्या लाकडात माझा पाय अडकला. त्या लाकडात अडकला, पण ती लागलं असतं का नाही आम्हाला? कशाला लागतंय?
ही महाग दिसते ती लाकडं ही समधी चालू आहे. पंधरवाडा ह्यातच गेला सगळी लाकडं बाहेर काढण्यात, रानं नीट करण्यात. पाऊस तर लागला पडायला. कधी होती ती रानं नीटकी कुणाला ठेवाय. रोज उठलं की नवं काय तर झंझट मागं लागतंय. रोज उठलं की नवं काय तर झंझट मागं लागतंय. ह्यांना म्हणलं झंझट नाही, थोडे राहिले तेवढी आज कट करून टाकली. आपलं सगळं रान ओके झालं. आता फक्त याला रोटरून टाकायचं आणि सबमेन करायची आणि कट्ट बांधून घ्यायचं. काय असेल ते असं पुढच्या पुढं बघायचं. काय आता असं ती एकदा निर्णय घेतला मागं सरायचं नाही. ती कसं होतंय, एकदा पाऊस पडेल का, आपण रोपं लावतोय, पाणी चांगलं आपल्याला पुरल का, असं विचार करत बसली मनात लय शंका उपलब्ध होते. हो, त्यापेक्षा शंका मनात आणायचं नाही. आया मागानं चालत राहायचं. येते ते त्यांना सुनील मामा इकडे येते त्यांना माहित आहे. तर ह्यांचं मित्र यायला लागले तर या ह्यांना काय ती म्हणजे चालवा येत नाही. मिशन येते आपण भेटते ती संधी ती भावला येते चालवायला. काय थोडीफार लाकडं आहे ती रानात, ती वर आणून टाकायची येते. रानात आपल्या नाही ती पण खाली टाकली ती या ह्यांच्या भावाच्या रानात. कशाला उगा राना रिकामी जे त्याची करून शिना आपलं सगळं द्यायचं पेटवून शिना पावसा पाण्याच्या आधी. काय असेल ती सगळं पेटतात. लेकरं योगा इकडं आली ती या आली की काम चालू केलं या. तुम्ही म्हणसाल ही मिशन नवीन आणली या, नाही आहे का नाही वर जुनी जाय मित्राची आहे लाकडं कापाय आणली होती. कसं होतंय, झाडं मोठी हो, त्यामुळे रान पडायला लागले. लय असताना रान आपल्याला कमी, त्यातनं झाडांना जर रानं ज्यादा चालली तर पिकवायचं काय आपण, सांगा बरं. मुलकाचं रान आता कुठं रान रिकाम केलंय. नसता पडला तर तुला रान किती दिसत होतं सांग बरं. मुलकाचं रान जे कुठं केलंय रिकाम. कधी एकदा ती होतोय वाटायला लागलंय वा, एकदा रोप चिटकून निघली सगळं झालं का नाही. पण माणूस म्हणतं पण वाढत 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 काम पुढं चालत राहते ती. आणि जास्त म्हणजे दादा आमचा काय करतो, मिठी लावतो, महाग लागतो उरका. पाऊस जर एखादा मोठा पडला पडलंय या उन्हात लोक काम करून रेस्ट घेते, पण आमची सकाळपासून काम चालू आहे ना. आता बी असल्या उन्हात चालू आहे का, तर काम आपल्याला 2 दिवसात उरकून घेऊन रान करून टाकून हितनं सबमेन करायचे. बघा हितनं सरळ बोरपासून अशी सरळ सबमेन टाकायचे आणि पायपा लॅटरच्या वर खाली सोडून एकदा सबमेन तयार झाली म्हणजे कट्ट बांधायला भ्या नाही हो. परत आपलं डम्पिंगनं खात आणून टाकायचं. जिथं आपले रोप लावायचं काय आपली काय बरीचशीच म्हणजे बरं का आपल्याला ह्यातला अनुभव नाही. पण काय बाय दादा काय म्हणते, तर तुम्ही 7.5-10ची लागण करा. काय दादा म्हणते 12-9ची करा. जे आपल्याला योग्य वाटेल ते आपल्या मनानं करायचं. म्हणा ना, पण दुसरे जे सांगते ती पण चांगलं सांगते ती. कारण कोण वाईट सांगत नाही, चांगलं सांगतोय. तर त्या हिशोबाने आपण करायचं. सगळे विचारण करायचं. आता आपल्याला ह्या बांधाची घाणगुण काढून काय करायचं, ही बांध जरा थोडासा पै करून ह्याच्यावर आपल्याला नारळाची आंब्याची रोपं लावून घ्यायची ती. आणि मेन घास लावून घ्यायचा ह्या घास बी लावायचा आहे, कारण भविष्यात जर पाऊस काळ एखादा जास्त झाला तर झाडं पाहिजे. झाडं असले की त्याच्या मुळे असल्यामुळं फुटाफुटीची भानगड नसते. त्यामुळे सगळं काय असं ते नीट काढून नीट करून, ऊन म्हणायचं नाही, ताण म्हणायचं नाही, दिवस म्हणायचं नाही, रात म्हणायची नाही. पटापटा सगळीच कामं बघून परत अजून येऊन रानात बघावं लागतंय. लोणच्याची तर एवढी वडाताण होती या. पण कसं असतंय, सगळं केल्याशिवाय पण भाग नाही. आपल्याला शेती आहे, शेतीकडे पण लक्ष दिलं पाहिजे आहे. आपला व्यवसाय आहे ती पण बघितलं पाहिजे. सगळं काय असं ती बघत केलं ना, कुठं ना कुठं देव फळ देतो. तर ही पेट्रोल तिथंच होतं गे ठेव का बघ. पळा 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 फास्ट पळा. दादू गडबड करणारच की, आता उन्हाळा झालाय, पटकन उरकून आपलं जायचं. ही असं बघा इकडं अशी घाण आहे, ही घाण द्यायची पेटवून. ही बांधाला काय जी मुळे ही आहे त्या ह्या करबत येळ्यानं काय करायचं, घ्यायचं कापून शिना. आणि मेन म्हणजे बघा जेसीबी लावला होता. जेसीबीनं ती उंबराची झाडं अजिबात जेसीबीवालं हात सुद्धा लावत नाही, ती काढत नाही. ती कसं असतंय, विश्वास ठेवल्यावर सगळीकडे देव कुठेही उभा राहतो. मी त्यांना एवढं पण म्हणलं, दादा ती झाड तुम्ही काढत नाही का. आम्ही काय काढायला सांगितलं नव्हतं, पण मी काय म्हणलं तुम्ही उंबरात झाड काढत नाही का. तर त्यांनी स्पष्ट सांगितलं आम्ही महाराजांना हात लावत नाही. स्पष्ट मध्ये सांगितलं. जे आपल्या स्वामींची एवढी ताकद आहे. तर बहिणीनं लवकरच आपण सोलापूर ते अक्कलकोट चालत जाणार आहे आपल्या स्वामींच्या दर्शनासाठी. थोडा वेळ आहे, थोडं म्हणून एक सांगेनच वार फिर मी सगळं काय असेल ते फिक्स केलंय. पण जरा वेळ येऊ द्या. होय, वेळ आल्यानंतर न सांगते की कोणवारी निघणार आहे, कोणवारी जाणार आहे, कसं काय आपल्या स्वामींसाठी. एक दिवस आपला नक्की